आपण जरा पण वेळ न घेता, गर्दी खूप आहे, मी तुम्हाला आतमध्ये जाऊन गर्दी दाखवतो. आपण नितीन कंपनी. हा तुम्ही का आता काहीतरी बोलला का? काय बोलले अशीच सांग जरा. चमडीगिरी करायला द्रोणागिरीला चालतंय. ले दिसतात तशी नाहीये गप्पा काय नाही, तेवढे साधे वयत ना. हा तेवढे जाम पोचलेले. आशिष राऊत बोलते, सबको बोलते. नाही बोललो, आशिषच बोललो मी. गप्पासा नुसते येणेच आहे. ह्यांना मी काय बोलवत म्हणजे मी बोललो तर ह्यांना नुसता त्रासच होतो. फेसबुकला कंटिन्यू ऑल अपडेट जेवढे पण न्यूजवालेत ना, न्यूजवाले तेवढे रिपोर्ट नाही टाकत ना, जेवढी न्यूज नाही माहिती पडत तेवढी यांच्या फेसबुकला माहिती पडते. असं वाटतं, खूप प्रसन्न वाटलं. ज्याला तुळजापूरला जाणं शक्य नाही त्यांनी अवश्य या ठाणे 5 पाकाडी कौशल हॉस्पिटलच्या शेजारी यायचं. तुळजाभवानीचं खूप सुंदर असं दर्शन आपल्याला मिळेल. बिचारे माझे वाट बघून थांबले ठाणा स्टेशनला. हा पाठीपर्यंत कसं दिसणार तू आम्हाला? अहो मी तिकडे उभा होतो ना, मग पुढे राहायला शिक. मी पुढेच आहे. एक मिनिट थांबा जरा, मी तुम्हाला दाखवतो लुक. हा बघा लुक, बघा किती सुंदर आहे. तो कैसा है भाई लोग और भाई लोग के नाम म्हणे बहन लोग. तर आजचा विषय कसा आहे, आज आहे शनिवार म्हणजेच राऊत साहेबांचा वार, म्हणजे त्यांना सुट्टी असते सॅटर्डेला. तर आज आम्ही जाणार आहे. म्हणजे आता मी कुठे आलो ते तुम्हाला सांगतो. मी आलो ठाण्याला, तुम्ही बघू शकतात ठाण्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. इथे आम्ही आता आलेलो आहे वेस्टला. आणि आता आपण कुठे जाणार तुम्ही जरा सांगा. 5 पाकाडी तुळजाभवानीचं नवीन मंदिर बांधले, ते पाहण्यासाठी सगळ्यांनी दर्शन. 5 पाकाडीला चालू आहे. तुळजाभवानीचं एक मंदिर आत्ताच नवीन बांधलेलं आहे. त्याच्या दर्शनासाठी आम्ही सगळे, मी आणि अजून एक आपल्या संग आशिष पण चाललेला आहे. एक आशिष सोबत रील बघितलेली असेल तुम्ही, तर इंस्टाग्रामला मला फॉलो करायला विसरू नका. इंस्टाग्राम मी ते वरती टाकून देईल. इंस्टाग्रामला पण फॉलो करायला विसरू नका. तिकडे तुम्हाला मी अपडेट देत राहील. तर चला कोणताही आता वेळ न घेता आपण फटाफट तिकडे पोहोचूया. तोपर्यंत स्टे ट्यून. रिक्षाची वाट बघताना आम्ही लोक रिक्षाची वाट बघताना काय फटाफट मिळणार रिक्षा. हां रिक्षाची वाट बघतो. एवढा काय ॲड्रेस सांगू नका, आपण तिकडे गेल्यावर ॲड्रेस सांगू. इथे आता आवाज येणार नाही. हां तर आपण आता तिकडे गेल्यावर भेटूया. बाय बाय. कौशल हॉस्पिटल. अरे थांबा, मला सगळ्यात लाज होत, माझ्या पायाचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही लास्टला बसता का? जय मल्ला. जय मल्ला. ते नाही माहिती, ते नवीन मंदिर बांधलं बघा तुळजाभवानी कौशल हॉस्पिटलजवळ. नितीन कंपनीचे इथे. सरका इकडे हो. सरक जरा. हां कळत नाही तुम्हाला. चला तर आता निघालेलो आहे आम्ही लोक. रिक्षामध्ये बसलो, तुम्ही बघू शकतात. राऊत साहेब, आशिष आणि आपण. आशिष नाही बोललो, आशिषच बोललो मी. गप्पासा नुसते येणेच आहे. ह्यांना मी काय बोलवत म्हणजे मी बोललो तर ह्यांना नुसता त्रासच होतो. हा काय बोललो तर नाही, तू हे चुकीचंच बोललाय असं थोडी असतं. चिटिंग आहे नाही. हा बोला ना इकडे. हो बोला ना इकडे. चिटिंग आहे ना. नाही चिटिंग नाही. मग चिटिंग आहे हे काय मोठे म्हणजे असं थोडी असणार. फिटिंग आहे काय कपडे फिटिंगच आहेत माझे. तर चला आपण थोडं काय पण टाइम पण. लय आवाज आहे यार, लय आवाज. म्हटलं की आवाज आहे. तुम्ही बाहेरचं लोकेशन बघू शकतात. चला आपण मग काय बरोबर आहे तुमचं. गरम केवढं होतंय पण. जेजुरीचा बेत करायचा. जेजुरीला कधी जायचं? ट्रेननीच जायचं ते बरोबर. ट्रेनने? हो मी न्यूज ऐकली आता. न्यूज ऐकली जे काय बोलतात होल्डिंग का वेटिंगवर बोलतात ना, ते चुकून पण ट्रेनमध्ये चढले आणि टीसीने पकडले. आता चालत्या ट्रेनमधून बाहेर. वेटिंग मध्ये असेल तर. हा आता ऐकलं मी. म्हणजे तुम्हाला त्या स्टेशनला उतरवून दिलं जाणार, तुम्ही तुमचं बघून घ्या पुढचं. कन्फर्म करून जायचं. तुमच्या याच्यावर काय प्रतिक्रिया आहे, काय बोलू शकता तुम्ही? जर तुम्ही प्रतिक्रिया. हा प्रतिक्रिया काय चुकलं माफ करा. व्यवस्थित रिझर्वेशन काढायचं जायचं ते भाग. अरे पण रिझर्वेशन तुम्हाला इमर्जन्सी मध्ये हवे तर तुम्ही काय करणार? काय करायचं तरी हे जायचं लक्झरी बस वगैरे. काय करणार? पण एखाद्या माणसाकडे लक्झरीचे पैसे नाही तर तो माणूस काय करणार? तुम्ही सांगा कमेंट मध्ये. तो माणूस काय करणार तुम्ही सांगा. काय नाही आता एखाद्याला ट्रेनने, असेच तू सांग, एखाद्याला ट्रेनने जायचं तो काय करणार?
काही नाही, तसंच फ्री मध्ये जाणार. मग काय करणार? माने हक्कलला तर फ्री मध्ये जाताना ते बघायचं, मग पुढचं पुढे बघता येईल. अशी आपण आलो तो लाईट सेवी दिली राजमिस्त्रीची देवीला. इथे कुठे आपण तलाव पालीला आता पोहोचलेलोय. बघू शकता तलाव पाली, त्या साईडला तलाव पाली आहे. काय काय आपण नितीन कंपनी. हा तुम्ही का आता काहीतरी बोलला का? काय बोलले असे सांग जरा. चमडेगिरी करायला द्रोणागिरीला जातो. ले दिसतात तशी नाहीये नाकासमोर चालणार. गप्पा सांग काय नाही, तेवढे साधे वयत ना. हा तेवढे जाम पोचलेले. आशिक राऊत बोलते, सबको बोलते. मेरी जान. चला जाऊन द्या, लेट टाइमपास होतोय, फालतूगिरी होते. आपण हा की माझ्या बहिणीकडे जायचं आता. दर्शन वगैरे घेऊ मंदिरात. हा चालेल ना. अहो तुम्ही आज घेऊन चला, आज तुमचा दिवस आहे. सॅटर्डे फक्त अशोकरावचा असतो माहितीये ना. बाकी दिवस झोपा काढायची. बाकीचे दिवस आपले रील शूट होतात मित्रांनो. रील वरती फटक्या मेहनत चालू आहे. इंस्टाग्राम पिक्चर वरती देतो तुम्हाला, तिकडे तुम्ही इंस्टाग्राम वरती फॉलो करा मला पण आणि अशोक राऊतला पण. मी दोघांची आयडी देतोय. ते पण खतरनाक रील बनवतात माझ्यासोबत. तर तुम्ही प्लीज आम्हाला सपोर्ट करा इंस्टाग्राम वरती पण. जाऊन द्या, चला बाय बाय, भेटू फर्स्ट टाइम. तर चला आता इथे आम्ही उतरलेलो आहे. तुम्ही रिक्षामधून डायरेक्ट आला ना, रिक्षामधून डायरेक्ट 41 रुपये घेते काय रिक्षामधून आल्यावरती. बघा बघू शकता आम्ही रिक्षामधून आलेलो आहे. आता राऊत साहेब 41 देवाला 1 रुपया. तरी पण डायरेक्ट रिक्षा 5 पाकडी बोलायचं आणि नवीन मंदिर बोलू शकतात तुम्ही. तर आता आम्ही आलेलो आहे, बघू शकतात. खुश बघा किती, खुश बघा किती. यांनीच मला सांगितलं होतं की नवीन मंदिर उघडले, चल आपण ब्लॉगिंगला जाऊया. लेट टाइम झाला, ब्लॉग ना रील बनवली ना ब्लॉग बनवला. हो इथून आहे काय का पुढून आहे आपल्याला? थांबा बघावं लागेल जरा, नवीनच विषय ना. हा इथूनच आहे बघा. मी एक मिनटं थांबा जरा, मी तुम्हाला दाखवतो लुक. हा बघा लुक बघा किती सुंदर आहे. हे नवीनच उघडलेलं आहे, तुम्ही येऊ शकता. इथे खूप सोपं आहे. ठाणा वेस्टला यायचं आणि रिक्षामध्ये बसून 5 पाकडे बोलायचं. इथे येऊन तुम्हाला सोडणार. हो तुम्ही हॉस्पिटल कोणतं बोलले? कौशल्य हॉस्पिटलला उतरायचं. कौशल्य हॉस्पिटलला बोलायचं त्या लोकांना, ते लोक तुम्हाला बरोबर इकडे आणणार. हा ते तर ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती असणार, बट तरी पण ब्रिजच्या खाली वेस्टला रिक्षा असतात, तिकडे तुम्ही विचारा. बस पण आहे, रिक्षा पण आहे. तर चला आपण सध्या पहिले रिक्षाने या. हा बरोबर आहे. तर चला आतमध्ये जायचंय का नाही? हे बघा हे पण शूटिंगला घंटा ऐकतात. तसं यांचा पण ब्लॉगिंग चॅनल आहे पण स्वप्नामध्ये. यांना मी बोललो ब्लॉगिंग चॅनल उघडा, पण हे लोक उघडतच नाही. माझ्याच चॅनलवरून फेमस व्हायचं यांना. तर चला आपण जरा पण वेळ न घेतो. गर्दी खूप आहे, गर्दी खूप आहे. मी तुम्हाला आतमध्ये जाऊन गर्दी दाखवतो. तिथे चपला कुठे घालायच्यात? चपला आपण एक नाही आहे, कळते तुम्हाला, आपण अनेक आहेत. तर इथे तुम्ही या साईडला म्हणजे चपला पण काढू शकता, त्या साईडला पण आणि या साईडला पण. आम्ही आता इथे चपला काढतोय. काढा जरा काढा. चला चला आपण आता मंदिरामध्ये जाऊया. हो चला ना, या लवकर या लवकर या लवकर या लवकर. एंट्री कुठून आहे? हा फिरून आहे एंट्री नाही हो. हा इथूनच एंट्री. चला आपण जाऊया आता. लय गरम होत आहे. ऊन बघा, ऊन बघू शकता तुम्ही. लय ऊन आहे, फटे ऊन आहे फटे. म्हणून मी कॅब बीप घालून आलो. थोडा आपण आता आजारी पण डायरेक्ट गोळ्या खाऊन आलो आपण. ताप आणि सर्दी आहे. तर चला लाईन बघू शकतात तुम्ही आणि गर्दी बघा. थांबा ना जरा इथे या दाखवा. का काय आपण लाईनीत उभा राहू. बघू शकतात गर्दी बघा, गर्दी बघा. मस्त मस्त सुंदर मंदिर आहे बघा. काय आहे दगड? अरे खरंच दगड आहे, प्रॉपर दगड आहे. तुम्ही आर्किटेक्ट बघू शकतात किती सुंदर बनवलेलं आहे आर्किटेक्ट. हे बघा एकदम प्रॉपर जुना काळात मंदिर कसं आहे तसं बनवलं आहे बघा. त्यांचे कट्स बघा.
हे बघा झुंबर, बघा झुंबर किती सुंदर डेकोरेट केले. संध्याकाळी पण इकडे अलगच मजा येत असेल. पण बघू इन फ्युचर मी संध्याकाळचा इन फ्युचर काही शूट दाखवला तर काय घंटा पण बघा एकदम प्रॉपर मंदिर. चला आपण आता घंटा वाजूया. घंटा बोला तुम्ही काय बोलले. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुळजाभवानी मातेच्या मंदिरचं उद्घाटन झालं. ही पण स्टोरी ऐकून तुळजापूरला जायला नाही मिळत, त्यांनी इकडे यावं. बरोबर आहे. कोणाला जायला भेटत नसेल तुळजापूरला तर त्यांनी इकडे या आणि दर्शन घ्या. चला लाईन पण फटाफट राऊंड होते. थोडं आता बरं वाटते, खूप गरम होत होतं. लाईन बघा कंटिन्यू शूटिंग ऐकतात का कोणाच्या बापाला? ऐकतात का? कंटिन्यू शूटिंग ऐकत नाही. हे फेसबुक स्टार आहेत. फेसबुक स्टार प्लीज इथे बघा. फेसबुक स्टार आहे ते. फेसबुक स्टार यांच्या सगळ्या व्हिडिओ फेसबुकला येणार. अशोक राऊत म्हणून सर्च करा फेसबुकला. हवा पण सुंदर येते इकडे. थोडं थंड वाटते. बाहेरून थोडं उन्हातून आलो ना, आता थंड वाटते इकडे. एसी नाही, नॅचरल हवा आहे. नॅचरल हवा. काय करतात माहिती आहे? पाणी टाकून करतात. तू नाही घेतलं कधी? तुम्ही न्या ना. काय हो तुम्ही पण मित्र नाही जाऊ शकत. फोटो काढतात बघा. फोटो काढतात. यांना कळत नाही. मंदिरामध्ये शिवर येतात. मित्र आहेत ना आपले. 60 वर्षाचा माणूस होय 70चा. बालिशपणा आतमध्ये राहिलाच पाहिजे, त्याशिवाय माणूस खुश राहत नाही. तुमचा असा कोण मित्र आहे जो एक्स्ट्रा मध्ये सीन झाला अचानक बोलता मध्ये फोनला टच झाला आणि कॅमेरा बंद झाला, तर मला हे सांगायचं होतं तुमचा असा कोणता मित्र आहे काय ते डायरेक्ट काका आहेत 61-65 वर्षाचे डायरेक्ट असे कोण मित्र आहे काय? राऊत साहेबांसारखे मित्र बाई डायरेक्ट माझा वय वर्ष 24-25 आहे. हा मी सांगितलं ना. असा कोण मित्र आहे का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. राऊत काकांचे जेवढे पण मित्र आहेत त्यांनी पण कमेंट करून सांगा असा मित्र तुम्हाला कधी भेटेल काय. कमेंट करा. कळते का नाही तुम्हाला? तसे माझा मित्र आहे. येस कळते का तुम्हाला? बघा आता दर्शन थोडं जवळ आलेलं आहे. मी तुम्हाला बघतो तर देवीचं रूप तुम्हाला दाखवायला ट्राय करतो मी इथून. दिसलं की थांबा जरा दाखवतो. कुठे राऊत साहेब कुठे काय बोला? हां काढावंच लागेल ना. सगळे फोटोचे बुके सरकार मला लाईनीत जाऊ दे. तर तुम्ही पुढे आता सिनियर सिटीजन बरोबर 61 वर्ष झालेत ना सिनियर सिटीजन. पुढे राहू दे. चला दर्शन झालेलं आहे. राऊत साहेब कुठे?
तिथे वाटतं हवन झालं. चल कुठे राहू त्या काय काय माहिती. हां चला दर्शन झालेलं. एवढं सकाळ चाललं नाही तर बसले बघा कसे. बघू शकता तुम्ही बसले बघा मंदिरामध्ये कसे निवांत एकदम. आणि बघू शकता जे साफसफाई पण कंटिन्यू चाललेली आहे. बघू शकता तुम्ही एकदम असं सुंदर आणि स्वच्छ मंदिर ठेवायचं प्रयासमध्ये लोक आहेत की जरा घाण होता कामी नाही. आणि सगळे भक्तबंधू बघू शकतात बसलेले. माता राणीचा सिंह पण बघा तुम्ही. ह्यांना फक्त फोटो काढायचा. तुम्हाला फक्त फोटो काढायचा ना. तिथे युट्यूबला व्हिडिओ होते ते महत्त्वाचं नाही. काय महत्त्वाचं तुम्ही सांगा मित्रांनो. इथे यूट्यूब इम्पॉर्टंट आहे का फेसबुक इम्पॉर्टंट आहे तुम्ही सांगा. हां आता हे अख्खे व्हिडिओ येणार ना एका फोटो पाहिजे. हे बोललो तुम्हाला मी फेसबुक स्टार आहे. फेसबुकला फॉलो करण्याला विसरू नका. फेसबुकला कंटिन्यू ऑल अपडेट जेवढे पण न्यूजवाले आहेत ना न्यूजवाले तेवढे रिपोर्ट नाही टाकत ना जेवढे न्यूज नाही माहिती पडते तेवढे यांच्या फेसबुकला माहिती पडते. हे बघा मी शिकवलंय क्रॉप करायला यांना. आता थँक्यू तर बोला. थँक्यू तर बोला. धन्यवाद नाही तुम्ही बोललो ना पायाची कॉपी पाहिजे माझ्या पायाची कॉपी पाहिजे यांना. जर झेरॉक्सची कॉपी नंतर द्यायची आहे मला की अशी घरात मोठी मस्त फ्रेम करू. कलरवाली देऊ का ब्लॅक अँड व्हाईट देऊ. तर चला मित्रांनो आम्ही आता इथे थोडं शांत बसून घेतो. तुम्ही डिझाईन तुम्ही आता मी तुम्हाला ओव्हरऑल डिझाईन दाखवतोय बघा मंदिर कसं आहे. हा झुंबर मला आहे ना पर्सनली जाम आवडलेला आहे. आणि पूर्ण मार्बल आहे. दगड आहे पुरं मार्बल आहे. बघू शकतात ते बघा किती सुंदर आहे. आम्ही आता थोडा आरामाला इथे बसलेलो उन्हातून आत्ताच आलेलो. आणि दर्शन बिर्शन सगळं मस्त झालं सुंदर झालं. तर आणि लगेच झालं. गर्दी एवढी फटफट होती ना की फटाफट रनिंगमध्ये लाईन होती. राऊत फेमस ना आता. राऊत फेमस आता आम्हाला कुठे उतरायचं. प्लीज कमेंटमध्ये जरा सांगा राऊत साहेबांचा पण यूट्यूब चॅनल खोलायचा का सांगा. कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. यांचा पण चॅनल आलं पाहिजे. आपण आपल्याला खोलावं लागेल काय म्हणजे यांचा पण एक यूट्यूब चॅनल होईल. हे पण मग ह्याचा आधी रीलचा बघूया काय यांना नुसतं ना नुसती बंकच करायची. मंदिर बाहेर गेलं ना देवस्थानात आलं ना 5 मिनिटं बसायचं असतं. ऐका जाऊन दे. चला मी पण शांत बसतो होतो थोडासा बातचीत करतो थोडा रिलॅक्स होतो पाणी बिनी पितो मग तुम्हाला भेटतो. स्टेट मित्रांनो तुम्ही बघू शकतात मंदिराच्या बाहेरून जे पण मंदिराचं आवरण आहे ते बघू शकतात. हे बघा बाहेरून लुक बघा मंदिराचा. असा काहीतरी लुक आहे मंदिराचा. तिथून एंट्रन्स आहे तिथून तुम्हाला दुसऱ्या साईडून पण मी दाखवेल. जरा ह्या साईडून बघा हे बघा. आणि ह्या साईडला पण एक गोष्ट आहे मी तुम्हाला ती दाखवतो. मला वाटतं अक्षय तृतीयेच्या दिवशी इथे हवन झालं होतं तर इकडे हवनचं पण आहे. तेव्हा इथे हवन केलं होतं. आय थिंक सो झालं असेल इथे मला माहीत नाही बट सांगतो थोडंसं तुम्हाला. ओव्हरऑल थोडी बाहेरची पण डिझाईन दाखवतो. हे बघा किती सुंदर असे हत्ती काढलेले आहेत. हे सगळे मार्बल आहेत. वाटताना थोडंसं आपल्याला नाही का नकली वाटत असेल. हे बघा किती सुंदर डेकोरेशन आहे. एकदम असं पुरातन काळाचं थीम बनवलेली आहे. आणि तिकडे आता लिहून लागतं म्हणून रावसाहेब तिकडे बसलेले आहेत. बघू शकतात तुम्ही. हे बघा ऐकतच नाही. तर तुम्हाला कसं वाटलं मला फक्त एवढंच सांगा दर्शन घेऊन. मस्त वाटतं. खूप प्रसन्न वाटलं. ज्याला तुळजापूरला जाणं शक्य नाही त्यांनी अवश्य या ठाणे 5 पाकाडी कौशल हॉस्पिटलच्या शेजारी यायचं. तुळजाभवानीचं खूप सुंदर असं दर्शन आपल्याला मिळेल. बरोबर आहे. तर इकडे तुम्ही बघू शकतात एवढं बाजूला असे झाडं झुडपं आहेत तर थोडी ते या साईडला सावली पण आहे तर आम्ही तिकडेच बसलेलो आहे.
तर चला पुढे आता त्या साईडचं पण थोडं डेकोरेशन दाखवते तुम्हाला, मी ते नंतर दाखवतो. बाय बाय. मला बोललं होतं ना मी मंदिराचा ओव्हरऑल लुक बाहेरून दाखवेल दुसऱ्या साईडून, तर बघू शकतात रोडच्या साईडून ओव्हरऑल मंदिराचा लुक किती सुंदर आहे. थोडंसं झूम करून पण मी दाखवतो. हे बघा असं काय ओव्हरऑल मंदिराचा लुक आहे. चला मित्रांनो, मी तुम्हाला ओव्हरऑल सगळं मंदिर पण दाखवलं, मंदिराचा बाहेरचा आतला सगळा लुक दाखवलेला आहे. आणि मी काय बोलतो, आता दुसरं तर काय आहे नाही इथून, आता आम्ही सगळे लोक घरीच जाणार आहे. तर माझं असं म्हणणं आहे की हा व्लॉग आपण ना इथेच एंड करूया. तर चला, कोणताही वेळ न घेता तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि लोकेशन तुम्हाला मी सांगितलं तर इंस्टाग्रामला मला पक्का फॉलो करायला विसरू नका. इंस्टाग्रामचे मी नाव वरती टाकून तरी पण मी नाव तुम्हाला सांगतो इंस्टाग्रामचं काय, मिथिल_भालेराव_ऑफिशियल. तर प्लीज इथे मी डेली रील काढतो आणि आपले असे नवीन ब्लॉग येतच राहणार आहेत. आणि मी एवढंच बोलेन, बाकी काय नाही बोलणार, की हा ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा लोकांना. आताच नवीन मंदिर उघडले, तुम्ही पण या दर्शनाला. चला, बाकी काय बोलणार नाही. तोपर्यंत बाय बाय गँगोस.